जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज जिवतीच्या फुलाची भाजी करणार आहे। सुवासिक नाजूक जिवतीची फुलं पावसाळी रानभाजी आहे। ही भाजी अतिशय रुचकर होते। जिवतीचे असे छान छोटे छोटे फुलं आहेत। ही एक औषधी रानभाजी आहे। आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे। मस्त सुवासिक फुलं आहेत। सुरुवातीला भाजी निवडून घ्यायची, याचे देठ काढून घ्यायचे। भाजी स्वच्छ निवडून घेतली। यामध्ये पाणी टाकून भाजी स्वच्छ धुवून घ्यायची। 3 ते 4 पाण्याने धुवायची। पाणी निथळण्यासाठी एका चाळणीमध्ये काढून घ्यायची। लोखंडी कढईमध्ये भाजी करणार आहे। एक मोठा चमचा तेल गरम झालं, मोहरी तडतडू द्यायची। बारीक कट केलेले 2 मोठे कांदा 2-3 मिनिट परतून घ्यायचा। हलकासा रंग बदलेपर्यंत परतायचा। 2-3 मिनिट परतल्यानंतर अद्रक लसूण पेस्ट, ताजी अद्रक लसूण पेस्ट टाकायची। यामध्ये बारीक कट केलेली 2 हिरवी मिरची, हे सर्व 2 मिनिट परतायचं। धने पावडर, जिरे पावडर, हळद, चवीनुसार मिरची पावडर, हे सर्व 1 मिनिट परतून घ्यायचं। असं परतल्यावर यामध्ये जिवतीची फुलं, ही भाजी आता जरी जास्त वाटत आहे पण शिजल्यावर कमी होते, सर्व मिक्स करून घ्यायचं। पावसाळ्यात बाजारामध्ये ही भाजी विकायला येते। यामध्ये चवीनुसार मीठ। अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राइब केले नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। रेसिपी लाईक करा। भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही। खूप कमी वेळात भाजी तयार होते। भाजीला पाणी टाकायचं नाही, वाफेवरच शिजते। यावर झाकण ठेवायचं। 4 ते 5 मिनिट लो फ्लेमवर भाजी शिजवायची आहे। 4 ते 5 मिनिट झाले। यामध्ये कोथिंबीर, मस्त पौष्टिक, चवदार, सुवासिक, पचायला हलकी जिवतीच्या फुलाची भाजी तयार आहे। गरम गरम भाजी भाकरीसोबत छान लागते। ही भाजी चवीला खूपच छान लागते। करून बघा। पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन।